हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? सगळेजण मस्त असाल. आणि आज आपण बनवणार आहोत आलू भात. आलू भात तर काय आहे म्हणजे असं नॉर्मलच आहे, पण तरीही असा घरात एकतरी व्यक्ती असतोच की भाकर खाऊनही त्याला भात खायची इच्छा होत असते आणि तो भात मागत असतो. तसंच आम्ही पण कितीही भाकर खाल्ली तरी भात हा आम्ही खातच असतो. आणि आज बघूयात आपण आलू भात. आपण एखादा पदार्थ बनवला तर तो पदार्थ नसून आपल्या आयुष्यातील आठवणीसुद्धा असू शकतात आणि कितीही खाल्लं तरी आपलं मन भरत नसतं. तसंच काही आज मी आलू भात बनवणार आहे. तर मी 2 इथे मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो आणि एक बटाटो घेतलेला आहे. तर मी हे छान असं कट करून तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यात कांदा टाकलेला आहे. कांदा टाकून खूप छान असा परतून घ्यायचा आणि परतून झाल्यानंतर जोपर्यंत कांदा तेलात छान असा भाजत नाही तोपर्यंत परतत राहायचं. आणि ते कांदा परतून झाला की याच्यात टोमॅटो घालून घेणार आहे. त्यानंतर टोमॅटो आणि कांदा छान असा मिक्स करून भाजून घ्यायचा आणि भाजल्यानंतर त्याच्यात आता मी 1 चिमटभर हळद घालणार आहे आणि ते पण छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर मी एक अर्धा चम्मचभर अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे. अद्रक लसूण पेस्ट घालून आणि अद्रक लसूण पेस्ट आम्ही कधीही बाहेरून आणत नाही, कारण मार्केटमधून काय काय ऐकायला मिळतं आहे माहीतच आहे, त्यामुळे आम्ही घरीच बनवतो. आणि त्यानंतर मी याच्यात टाकणार आहे चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं मीठ टाकून आलू पण टाकून घेणार आहे त्याच्यात. आणि आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही तिखट घालून घ्या. मी तर इथं 1.5 चम्मच तिखट घालून घेतलेलं आहे आणि ते सगळं छान असं फ्राय करायचं, म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचं. तेलामध्ये परतून झाल्यानंतर ते आता पाहू शकता सगळा मसाला इथं तेल सोडत आहे. त्यामुळं मी आता याच्यामध्ये धुतलेले तांदूळ घालणार आहे, कारण आता तेल सोडलं की आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आणि म्हणजे समजून जायचं की आपला म्हणजे आपण जे सामग्री घातलेली आहे ते छान अशी आपली तेलामध्ये फ्राय झालेली आहे. आणि मग आता याच्यामध्ये मी तांदूळ टाकणार आहे. तांदूळ टाकल्यानंतर छान असं तांदूळ पण परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अजून 1 ग्लासभर पाणी ओतून मी शिजायला ठेवणार आहे. आणि 1 ग्लासभर पाण्यामध्ये शिजणार नाही, अजून थोडंसं वरून घालणार मी. आणि तर पाहू शकता मी आता इथं तांदूळ वगैरे टाकून आणि मी त्याच्यात थोडीशी मसूरची डाळ पण घातलेली आहे. म्हणजे मसूरची डाळ आम्ही वापरतो. तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा, खूप छान बनतो असा भात. आणि आपण एखादा पदार्थ मनानुसार बनवतो, म्हणजे आपल्या आवडीनुसार बनवतो ना, तर तो एवढा खावासा वाटतो, पोट भरेल पण मन नाही भरणार. आणि भात बनवण्यासाठी सगळी सामग्री घरातच असते. आलू भात कसा झालाय हे नक्की कमेंट करून सांगा. फायनली माझा भात बनवून रेडी आहे. थँक्यू.